नमस्कार. 1 ते 2 वर्ष आरामात टिकणाऱ्या मस्त झणझणीत, खमंग आणि तितक्याच पौष्टिकसुद्धा मूग डाळीच्या वड्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत. बरेच जण याला सांडगे सुद्धा म्हणतात. बऱ्याचदा सांडगे वर्षाच्या आत खराब व्हायला लागतात, जाळी लागते, पांढरे पडतात. असं होऊ नये त्यासाठी खास टिप्स आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याचसोबत अगदी झणझणीत मस्त चविष्ट अशी भाजीची रेसिपी सुद्धा शेअर करणार आहे. रेसिपी नेहमीप्रमाणे सोपी आहे. चला तर वेळ न घालवता पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण 1 किलो डाळीच्या प्रमाणामध्ये ह्या वड्या बनवणार आहोत. इथं मी 1 किलो मुगाची डाळ स्वच्छ धुवून त्यानंतर 4 तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. इथं मी पाणी पूर्णपणे निथळून घेतलेलं आहे. जास्त वेळ वाया जाऊ नये त्यासाठीच मी आधीच डाळ भिजवून घेतलेली आहे. डाळ अगदी व्यवस्थित भिजलेली आहे. 3 ते 4 तासांमध्ये मुगाची डाळ अगदी व्यवस्थित भिजून तयार होते. जास्त वेळ भिजवू नका, नाहीतर डाळीला उग्र वास येण्याची शक्यता असते. भिजल्यानंतर डाळ पुन्हा व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची, पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं. त्यानंतर काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. 2 मोठे चमचे जिरे, 1 चमचा मीठ, 25 ते 30 हिरवी मिरची, त्यानंतर अर्धी वाटी इथं मी लसूण व्यवस्थित सोलून घेतलेला आहे. हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक करू शकता. इथे मी हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे. हवं असल्यास तुम्ही लाल मिरची पावडरचा सुद्धा वापर करू शकता. आता डाळ आपल्याला मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटून घ्यायची आहे. कमीत कमी पाण्याचा वापर करून आपल्याला मिक्सरला डाळ व्यवस्थित वाटून घ्यायची आहे. हवं असल्यास तुम्ही 1 ते 2 चमचे प्रत्येक बॅचला घालू शकता. डाळ अगदी रवाळ अशी आपल्याला वाटून घ्यायची आहे. डाळ वाटताना मी 1 ते 2 चमचे पाण्याचा वापर केलेला आहे. तुम्ही बघू शकता डाळ मस्त रवाळ अशी वाटून तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता अगदी रवाळ अशी डाळ मी व्यवस्थित वाटून घेतली. आता वाटलेली डाळ एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. सुरुवातीला वाटलेली डाळ एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची. त्यामध्ये आपल्याला डाळ आणि इतर साहित्य व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. भांड्यांचा जास्त पसारा सुद्धा पडणार नाही. आता सर्वात शेवटची जी बॅच आहे त्यामध्ये आपण जिरे, लसूण आणि हिरवी मिरची घालून मिक्सरला एकत्र वाटून घेणार आहोत. मला मुगाच्या डाळीच्या वड्या अगदी झणझणीत आवडतात, त्यामुळे मी इथं हिरव्या मिरचीचं प्रमाण जास्तीचं घेतलेलं आहे. तुम्हाला जर प्रमाण जास्त वाटत असेल तर तुम्ही कमीसुद्धा करू शकता. आणि जर तुम्हाला हिरव्या मिरचीचा त्रास होत असेल तर तुम्ही इथं लाल मिरची पावडरसुद्धा वापरू शकता. त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे. मिठाचं प्रमाण अगदी कमी ठेवायचं. आता सर्व साहित्य आपल्याला हाताने मस्त फेटून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनिट आपल्याला हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे. डाळ वाटताना अगदी कमीत कमी पाण्याचा इथं आपल्याला वापर करायचा आहे. सर्व मिश्रण वाटण्याकरता मी 3 ते 4 चमचे पाण्याचा वापर केलेला आहे. तुम्ही बघू शकता मिश्रण व्यवस्थित फेटून झालेलं आहे. अगदी हलकं फुलकं झालेलं आहे. अगदी याच कन्सिस्टन्सीचं पीठ आपल्याला हवं आहे. आता आपल्याला वडे पाडायचे आहेत. त्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं, हात पाण्यामध्ये बुडवायचा आणि व्यवस्थित हव्या त्या आकारामध्ये आपल्याला मुगाच्या डाळीचे वडे पाडून घ्यायचे आहेत. बरेच जण याला सांडगेसुद्धा म्हणतात. आम्ही याला मुगाच्या डाळीच्या वड्या म्हणतो. तुम्ही काय म्हणतात कमेंट करून मला नक्की सांगा. इथं मी सर्व मुगाच्या डाळीच्या वड्या हाताने व्यवस्थित पाडून घेतल्या. हवं असल्यास तुम्ही पायपिंग बॅगचा सुद्धा वापर करू शकता, मात्र मला वड्या हाताने पाडायला आवडतात. इथे वड्या मी वाळवणाचा जो प्लास्टिकचा कागद येतो त्यावर पाडून घेतलेले आहे. तुम्ही कॉटनच्या कपड्यावर सुद्धा वड्या पाडू शकता. मिश्रण अगदी परफेक्ट झालेलं आहे, त्यामुळे वड्या अगदी पटकन निघालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता 3 ते 4 दिवस वड्या मी कडकडीत उन्हात सुकवून घेतल्या. अगदी हलक्या फुलक्या आणि मस्त पोकळ अशा मुगाच्या डाळीच्या वड्या तयार झालेल्या आहेत. मिश्रण अगदी फेटून घ्यायचं, त्यामुळे वड्या अगदी हलक्या फुलक्या आणि मस्त पोकळ बनून तयार होतात. अगदी सुंदर, सुबक, एकसारख्या आणि रंग तर तुम्ही बघू शकता आणि पोकळसुद्धा झालेल्या आहेत. अजिबात कडक झालेल्या नाहीत. इथं आपल्या मूग डाळीच्या वड्या तयार झालेल्या आहेत. आता या वड्यांची भाजी कशी करायची ते बघूया. इथं मी 1 वाटी वड्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर तव्यावर थोडंसं तेल घालून 2 ते 3 मिनिट आपल्याला वड्या मस्त भाजून घ्यायच्या आहेत. ही रेसिपी माझ्या आईची आहे. ज्या पद्धतीने माझी आई ही भाजी बनवते अगदी तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आता आपल्याला वाटण्यासाठी 10 ते 12 हिरवी मिरची, त्यानंतर इथं मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. 4 ते 5 लसूण पाकळ्या व्यवस्थित थोडंसं तेल घालून आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही चवीनुसार कमी अधिक करू शकता. त्यानंतर जर तुमच्याकडे कोथिंबीरच्या कोवळ्या काळ्या असतील त्यासुद्धा वाटणामध्ये घाला, चव अप्रतिम येते. शेंगदाणे आणि हिरवी मिरची मस्त खमंग भाजून झालेली आहे. गॅस बंद करूया.
वड्या आपण भाजून घेतल्या होत्या, त्या थंड झालेल्या आहेत. अशा पद्धतीने हाताने तोडून घ्या. पटकन वड्या शिजतात, वेळसुद्धा कमी लागतो. आता सर्व साहित्य थंड झाल्यावर आपण मिक्सरला वाटण तयार करून घेऊया. अगदी झणझणीत ही भाजी बनवून तयार होते. आता 2 ते 3 पळी तेल घेतलेलं आहे. तेल कडकडीत गरम झालं की जिऱ्याची मस्त खमंग फोडणी द्यायची आहे. त्यानंतर आपण वाटणसुद्धा तयार करून घेतलेलं आहे. जिरं मस्त फुललं की त्यामध्ये भरपूर बारीक चिरलेला कोथिंबीर घालूया. त्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे आणि तयार केलेलं वाटण घालायचं आहे. 2 ते 3 मिनिट आपल्याला वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. सुरुवातीलाच आपण शेंगदाणे आणि हिरवी मिरची मस्त खमंग भाजून घेतली, त्यामुळे वाटण परतण्याकरता वेळ कमी लागतो. तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिट व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं. त्यानंतर आपल्याला भाजलेल्या वड्या घालायच्या आहेत. सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये मी 1.5 ग्लास पाणी घालणार आहे. पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. थोडंसं मीठ घालायचं आहे. मीठ अगदी बेताने घाला. सुरुवातीला आपण वड्या बनवताना मीठ घातलेलं आहे. आता अशा पद्धतीने अर्धवट झाकण ठेवून आपल्याला मीडियम फ्लेमवर भाजी मस्त शिजवून घ्यायची आहे. जोपर्यंत वड्या मस्त मऊसूद होत नाही तोपर्यंत ही आपली भाजी तयार झालेली आहे. वड्या चेक करूया. अगदी लोण्यासारख्या मऊसूद अशा वड्या शिजून तयार झालेल्या आहे. बारीक चिरलेला कोथिंबीर घालूया आणि पटकन गरमागरम हिरव्या रश्श्याची वड्यांची भाजी सर्व करूया. ज्वारीच्या, बाजरीच्या, अगदी चपातीबरोबर सुद्धा ही भाजी चवीला अप्रतिम लागते. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. जर तुम्ही वाळवणाचा पदार्थ कडकडीत उन्हामध्ये सुकवून घेतला 2 ते 3 दिवस तर वर्ष काय 2 वर्ष अजिबात खराब होत नाही. जर उन्हाची सोय नसेल तर कमीत कमी 2 दिवस आपल्याला 2 ते 3 तासाचं ऊन त्या पदार्थाला द्यायचं आहे तरच तुमचा पदार्थ टिकेल. अगदी सहज कोणालाही जमतील अशा पद्धतीने आज आपण मूग डाळीच्या अगदी हलक्या फुलक्या पौष्टिक आणि तितक्याच चविष्ट वड्या तयार केलेल्या आहे. मागच्या वर्षी मूग डाळीच्या वड्यांची रेसिपी मी शेअर केलेली आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की चेक करा. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा. अशाच मस्त नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजसाठी योगिताज किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया अशाच मस्त नवीन रेसिपीसोबत.